सुनील आणि शिवाजी. ट्रॉफीसाठी फार मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. सामना स्टार्ट. निलेश म्हात्रे गोलंदाज. पहिलाच बॉल कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो हा षटकार. सुरुवात झाली या षटकाराने. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार. हा चेंडू लेग स्टंप सोडलाय. चेंडू वाईट बॉल. 7 धावा खर्च करताना पाहतोय गोलंदाज निलेश म्हात्रेला. विकेट टेकिंग गोलंदाज आहे निलेश म्हात्रे. पुन्हा एकदा हवेमध्ये योगेश म्हात्रे. जेल खाली झाली या मिस्टेक. 6 धावा षटकार. ही चुकी मात्र बघा या मॅच पासून पूर्णपणे वंचित. आतापर्यंतचा इतिहास आहे. 14 क्वार्टर फायनल हारणारा एकमेव मलंगड विभागामध्ये संघ असेल तो चिंचिवली. आणि ह्याही सामन्यामध्ये आपण पाहू शकाल पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दरम्यान एक धाव येते. फार महत्वाची विकेट होती. फार महत्वाची विकेट होती परंतु शेल टिपता आली नाही. या धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचलाय. शिवाजी ऑन द स्ट्राईक. अजून एक मोठा फटका. रवी मात्र जेल खाली आहे. आता मात्र जेल टिपलाय. योग्य रीतीने जेल टिपलाय. फलंदाज होतो बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. गुड कॅच. शिवाजी बाद झालाय. शिवाजी नंतर नवीन फलंदाज द्वारकानाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये गेला. धावफलकावरती धावा 14 आहेत द्वारकानाथ बॅटिंग साठी आपण पाहू शकाल. निलेश म्हात्रे जाणला जातो विकेट टेकर गोलंदाज आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे परंतु दोन धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 16 या आकड्यावरती. सोळा धावा. हा चेंडू मात्र एज आहे की नाही. एज आहे की नाही हा स्पष्ट करण्यासाठी निश्चित दोन्ही पंच एकत्र होतील आणि योग्य तो निर्णय. बघा किती लाऊड अपील झाली आहे. फलंदाज बाद आहे की नाही मात्र
यस पंच आमच्याकडे निर्णय कळवायचा आहे. नॉट आउट. यस एससाठी आपल्याकडे कुठलाही थर्ड अंपायर नाही आहे. ऑनफिल्ड अंपायर आहेत ना, त्याने दिलेला निर्णय हा योग्य असेल. गोलंदाजीसाठी रतन मात्रे. एक धाव कंप्लीट. धावफलकावरती धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचते. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या आणि या चेंडूवरती एक धाव येतो. रतन मात्रे गोलंदाज आहे. गोलंदाजी करण्यासाठी षटकामध्ये दुसरं सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षक. इथे मात्र चेंडू फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला चेंडू अडवला जातोय. 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. दोन धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 19. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पार येतो हा चौकार. तेवीस या आकड्यावरती पोहोचतोय संघ. धावफलकावरती धावसंख्या 23 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. फुलटॉसचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे. 4 धाव्यांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 27 धावा.
27 धावा धाबलकावरती झाल्या. 2 बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार येतात. चेंडूला अडवला जातोय. ती झाल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. दोन धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावरती 32 या आकड्यावरती पोहोचताय. 16 पूर्णांक बघा 16 धावा खर्च केला होत्या निलेश मात्रेने आणि 16 धावा खर्च करतोय रतन मात्रे. बत्तीस धावा धाबलकावरती षटक क्रमांक तिसरे घेऊन येतोय प्रदीप कुंभारकर. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती प्रदीप कुंभारकरने. पुन्हा एकदा संघनायकाने त्याच्यावरती भरोसा ठेवलाय. चेंडू मात्र प्रहार केलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक जातोय. रवी मात्रे तिथे आहेत. ह्याचीच नेवाली संघ आपला कॅमेरामॅन पण आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. आपला काय वाटलं तर आपण कॅमेऱ्यात चेक करू. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धाबलकावरती 2 धावा आल्यात. माफ करा. प्रदीप कुंभारकर. हा चेंडू सुरेख होता. टॉट चेंडूची समाप्ती. टॉट चेंडूची समाप्ती. प्रदीप कुंभारकर वरती फार मोठी जबाबदारी आहे. हा चेंडू सुरेख आहे. सलगचा दुसरा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात आणि दोरकाना सारख्या फलंदाजाला मात्र शांत ठेवल्या प्रदीपने. पुन्हा एकदा मात्र चेंडू प्रहार केलाय. आता फटका व्यवस्थित होता बॅटच्या रडार मध्ये. हा चेंडू सीमापार चौकार. अडतीस धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दबाव जो बनवला होता तो दबाव रिलीज करताना चौकाराच्या सहाय्याने धाबलकावरती धावसंख्या 38 या आकड्यावरती. हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल.
2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 41 धावा. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे आहे रवी. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी येताना 2 धावा कंप्लीट. चव्वेचाळीस धावा झाल्यात. रवी मात्रेकडनं झाली चुकी. चव्वेचाळीस धावा धाबलकावरती झाल्यात. फोर्टी फोर. शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी संतोष म्हात्रे. वाईट बॉल. हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता. निश्चित पंच डिस्कशन करतील तिथे. एसटी रक्षकाने फलंदाज बाद होतो. यस, स्टंपिंगच्या माध्यमातून फलंदाज बाद. भगवान जाधव मैदानाच्या आतमध्ये जातोय. ऑफस्टम्पच्या बाहेर.
ऑफस्टमच्या बाहेर व्हाईट बॉल येतोय. दोन धाबा कंप्लीट केल्या जातात. 2 धावीच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या. अजून एक फलंदाज बाद होता. फोर्टी 47 धावा धापलकावरती झाल्यात. किशोर मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल. एक धाव पूर्ण केली जाते. तर ह्या चेंडूवरती एक धाव येते. 49 धावा झाल्यात. चार धावा चौकार. गुड शॉट. धापलकावरती धावसंख्या 53. बघा आपले संघ आहेत दोन्ही. 53 धावा झाल्यात. आपले 2-2 2 धावा कंप्लीट. खूप विनोद सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तर थोडीशी मिस्टेक झाली होती आमच्या स्कोररकडनं. तर नेवाली टीमकडनं आम्ही क्षमा मागतोय. दोन्ही स्कोररकडनं आमच्या चुका झाल्या होत्या. धापलकावरती धावा झाल्या 56 धावा झाल्यात. हा चेंडू सुरेख होता. षटक समाप्त. आणि षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 56 झाल्यात. 57 धावांची गरज असे सामना जिंकण्यासाठी.
चला चला पंच सामना स्पीडअप करायचा आहे. सत्तावन्न धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी चिंचवली टीमला. तर नेवाली संघ आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. टाकीला रतन आणि नॉस टाकीला सतीश मैदानाच्या आतमध्ये. इथं सामना प्ले होत आहे. गेम प्ले 57 धावेची गरज. पहिला बॉल उत्तराचा पहिला बॉल रतनसाठी फटका तर चांगला खेळ. क्षेत्ररक्षक आहे तेथे शॉट फायलिंगला थोडीशी चूक. एक धाव मिळाली. संघाचा श्री गणेश होत असताना चिंचोलीच्या विरोधात नेवाळी या दोन टीम मध्ये. त्याला सामना स्पीडअप करायचंय नेवाळी संघ. आणि फायनलचा सामना तो फक्त 3च षटकांचा असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघानं. राऊंड विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. सायकल आहेत पण क्षेत्र जज करतायत आणि जेल पकडलाय. पहिला झटका लागलाय तो चिंचवली टीमला. फलंदाज बाद. सतीश पारीचा अंत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटला मोठा झटका लागला सतीशच्या नावानं योगेश टाकेनला. योगेश साठी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. जेल सुटल्या मैदानावरती. दुसरा धावेचा प्रयत्न. धूम धावा मिळाल्या बॉलवरती योगेशच्या माध्यमातून.
57चं टार्गेट मनाशी बाळगून इतन चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानावरती करावी लागेल चिंचवली टीमच्या फलंदाजांना. वर विकेट फुल टॉस चेंडू होता फक्त दिशा दिली डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर चौकार होतो मैदानावरती. 7 धावा दापलकावर. विकेट योगेशसाठी फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहेत पण डोक्यावरून फ्लाय योगेश माद्रीच्या बाद मधून चौकारानंतर आहे तो षटकार. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या फ्लाय होत असताना 13 धावा दापलकावर. अजून एक चेंडू शिल्लक या ओव्हर मधला. अंतिम चेंडू योगेश माद्रे सांगितला. यावेळेस फटका तर चांगला खेळ क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावीचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांमध्ये आणि षटक क्रमांक दरम्यानचं संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दापलकावरती 15 धावा दापलकावर चिंचवली टीमच्या. पलकावरती दुसरा षटक गोलंदाज चला दोन्ही संघांना विनंती की सामना स्पीडअप करायचा आहे खास करून नेवाळी संघ अजून एक सामना बाकी आहे याच्यानंतर पहिला बॉल शिवाजीचा फटका तर चांगला खेळ एक धाव तर झाले कंप्लीट एकच धाव या चेंडूवरती मिळेल
चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल तर सामना जिंकायचा असेल तर चिंचवली टीमला या मॅचमध्ये जिथे गरज आहे 57 धावेची या सामना जिंकण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15, त्याच्यानंतर आली आहे सिंगल 16 धावा दापलकावरती. अजूनही योगेश मात्रे सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शिवाजीचा पुढचा बॉल राऊंड विकेटनं. योगेश साडी फटका तर मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक धावतात दूरवरनं. नो माइंड स्लाइड मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या चेंडूवर सुद्धा आल्या 2 धावा. एका मोठा फटका मारावा लागेल या सामन्यामध्ये चिंचवली टीमला. सिंगल डबलनं वाटचाल झाली सध्या या ओव्हर मध्ये. राऊंड विकेट. योगेश साडी फटका तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. झटका लागलाय तो नेवालीला. झटका लागलाय. या आमचे ऑलराऊंडर प्लेयर उत्तम मडवे आपले देखील हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. उत्तम मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला अजूनही योगेश मात्रे. इथनं कमबॅक केलं पूर्णपणे आपल्या टीमसाठी शिवाजीच्या माध्यमातून. राऊंड विकेटने पुढचा बॉल. या बॉलस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात येत नाहीये. येतोय हा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये नेवाली टीमसाठी. फक्त 3च धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. कमबॅक दाखवलं या 4 चेंडूमध्ये शिवाजीच्या माध्यमातून. पुढचा बॉल उत्तम आहे. स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज. उत्तम साठी फटका तर चांगला आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तमच्या बारमधून बाहुबली षटकार. अंतिम चेंडू या ओव्हर मधला. 24 धावा दापलकावरती. 57 धावेचं मापक 6 आव्हान. राऊंड विकेट. उत्तम साठी फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतात भगवान चेंडूवरती. अफलातून क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुतुमे सध्या सुरू होतं आणि एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. आणि 2 षटकाच्या संमतीनंतर 25 धावा चिंचवली टीमची, जिथे बनवायच्या आहेत 57 धावा. येणारी चेंडू असेल तर 12 आणि 32 धावेची गरज. हा सामना जिंकण्यासाठी चेसिंग असेल कंपल्सरी. सामना स्पीडअप करायचा दोन्ही संघांना विनंती. अजून एक सामना बाकी. याच्यानंतर मेगा फायनल. 12-32 गरज सामना जिंकणारी चिंचवलीला. किशोर पाटीलचा इशारा खूप महत्वपूर्ण असेल या सामन्यामध्ये. इथनं एकाच जर विकेट आली तर सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करायला नेवाली. उत्तम साठी फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं धावतायत. एक टप्पा घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला फील केलं जाईल. थोडंसं अलगर्जीपणा या बॉल वरती.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि चौथीचा प्रयत्न. सध्या घडलं काय मैदानाच्या आतमध्ये, या चुका खूप मागात पडतील नेवाली टीमला आणि आल्या ज्या 4 धावा. पहिल्या बॉलवरती 4 धावा. हलगर्जी मनाशी दर्शनमध्ये नेवाली टीमचा, जिथे 1 धाव होती तिथे मिळाला 4. आता येणारी चेंडू असतील 11 आणि बनवायचे आहेत त्या 28 धावा. ओव्हर द विकेट किशोर पाटील. उत्तम साठी फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत तेथे. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट या बॉलवरती. 10 चेंडू 26 गरज. 1 रन शॉटचा इशारा येतोय. फक्त 1च धाव मिळेल या चेंडूवरती. या चेंडूवर 1च धाव मिळेल. अंपायरचा डिसिजन आमच्याकडे 1च धाव मिळेल या चेंडूवरती. पुढचा बॉल किशोरचा. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बघतील आणि फक्त बघतच राहतील. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल. यावेळेमध्ये फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, जाईल बॅक टू बॅक दुसरा षटकार. अफलातून बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये उत्तमच्या माध्यमातून टर्निंग पॉइंट ऑफ द बॅटिंग या मॅचची हवा काढत घेत असताना फलंदाज. 40 धावा धापलकावरती. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अंपायरचा डिसिजन वाईड बॉल. 43 धावा दापलकावरती. एक षटकार जर उत्तमने ठोकला तर 1000 बक्षीस बलिराम म्हात्रे यांच्या माध्यमातून उत्तमला देण्यात येईल. होती पूर्णपणे चुका करते सध्या या मॅच मध्ये नेवाली टीम. सात चेंडू 12 धाबीची गरज. 45 धावा दापलकावरती. उत्तमनं काय बॅटिंग केली, पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवला. काय ते षटकार ठोकले या ओव्हरमध्ये. 2 षटकार 1 चौकार ठोकला उत्तमनं. पूर्णपणे टर्निंग पॉइंट मॅच बॅटिंग करत असताना उत्तम. 7 चेंडू 12ची गरज. अजूनही काही संपलं नाही नेवाली टीमला. इथनं जर चांगली गोलंदाजी केली तर मॅच मध्ये बनू शकेल. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि येणारी चेंडू आता असतील 6 आणि गरज आहे कंपल्सरी 11 धावेची.
चला सामना स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं नेवाली टीम. 6 चेंडू 11ची गरज. अजूनही मैदानावरती उत्तम सारखा फलंदाज स्ट्राईकवरती त्यांना अफलातून बॅटिंग केली. बनवायच्या होत्या 24 बॉलमध्ये 57 आणि 6 चेंडूमध्ये 11 धावेची गरज. सामना स्पीडअप करायचा दोन्ही संघांना विनंती आहे. याच्यानंतर अजूनही फायनल बाकी आहे. येणारा संघ वसार संघ कोणाची वाट बघतोय, नेवाळी की चिंचवली. सहा चेंडू 11ची गरज. फटका तर चांगला आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाच चेंडू 7 धावेची गरज. अफलातून बॅटिंग उत्तमच्या माध्यमातून पूर्णपणे 100% कॅमेरामॅन दिले या मॅच मध्ये उत्तमनं. 5 चेंडू 7ची गरज. यावेळेस मात्र बादची एज. टर्निंग पॉइंट ऑफ विकेट. फलंदाज बाद. ज्या फलंदाजांना आपलातून अंकार मजावला होता बॅटिंग मध्ये तो फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला. उत्तम बॅट टू द पॅव्हिलियन. तब्बल 31 धावेची इनिंग या मॅच मध्ये उत्तमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 31 धावा टोकल्या. येणारे चेंडू आता 4 आणि 7 धावेची गरज. तरी क्षेत्ररक्षक लावा नेवाली संघ. आपण फार वेळ घेतला बघा या सामन्यामध्ये. 4 चेंडू 7ची गरज आहे. अजूनही एक सामना पेंडिंग. वस्तार संघ ऑलरेडी मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. 4 चेंडू 7ची गरज. दीपक चापूरचा बॉल रवीसाठी. राऊंड विकेट रवीसाठी. फटका चांगला आहे. जंटल टच बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती रवीच्या बाणामधून पेस करत असताना चौकार. येणारे चेंडू असेल 3 आणि कंपल्सरी 3 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी चिंचवली टीमला. चेंडू 3 धावेची गरज. रवीसाठी फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू अजूनही मैदानाच्या आत